दिग्गज नेत्या महाराष्ट्राची रणरागिणी यशोमती ताई व सर्व सहकाऱ्यांचं या स्टेजवरती मी स्वागत करते. वारे पंजा, वारे पंजा, आवाज चाहिए. वारे पंजा, वारे पंजा. आणि म्हणून आपल्या सर्वांना संबोधन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओरिजिनल पवार साहेबांची पक्षाची पदाधिकारी म्हणून आज मी इथं उपस्थित आहे. मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय, आपल्याला महाराष्ट्राची घडी जर व्यवस्थित बसवायची असेल तर महाविकास आघाडी, भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राची अस्मिता आपल्याला अबाधित ठेवायची असेल तर महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही. यशोमती ताई, मला आवर्जून आपल्याला सांगायचंय, या ठिकाणी महिला माजी खासदार होत्या. ज्या पद्धतीने त्यांनी यांच्यावरती आरोप केले, ज्या पद्धतीचे आरोप झाले, महाराष्ट्राची एक मराठी महिला, एक मुलगी म्हणून मला आवर्जून सांगायचंय, सिर्फ पानी ही नहीं, सिर्फ खंजर ही नहीं, आंखों में पानी चाहिए. सिर्फ खंजर ही नहीं, आंखों में पानी चाहिए. यशोमती ताई, खास तुमच्यासाठी. और दुश्मन भी मेरा खानदानी चाहिए. चोर उचक्क्यांचं काम नाहीये, त्यासाठी लढण्याची हिम्मत जो जिजाऊ मासाहेबांचा वारसा आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा वारसा आहे. अहिल्यादेवींचा वारसा जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आहे, आसाम पासून ते महाराष्ट्रापर्यंत आहे. मोदीजी म्हटले लोकसभेमध्ये की मैं धनगर समाज को आरक्षण दूंगा. येलकोट येलकोट जय मल्हार. अरे, त्यांनी भंडारा लावल्यानंतर तुमची छाती फुगते. त्यांनी भंडारा लावताना तुम्ही म्हणता वा वा, मोदीजींनी भंडारा लावला. अरे, चुना केवढा लावला, त्याचं मोजमाप काय? चुना केवढा लावला ते बघितलं पाहिजे. त्यामुळे या जुमला पार्टीला आणि हल्लीच महाराष्ट्रामध्ये जे शहा आलेले आहेत, एक आदिल शहा होते जे महाराष्ट्राची पायदळी तुडवण्याचं स्वप्न घेऊन स्वराज्यावर हमला करायला आले होते, आणि आता परत अमित शहा नावाचे तडीपार या महाराष्ट्राला कलंक लागण्यासाठी आलेले आहेत. परंतु लक्षात घ्या मावळ्यांनो, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, ज्योती शाहू फुले होळकर यांचा महाराष्ट्र आहे. मराठी माणसाने गुजरातच्या हाती महाराष्ट्राची अस्मिता द्यायचं नाही हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांना देशाची लोकशाही, देशाचं संविधान अबाधित आणि वाचवायचं असेल तर महाविकास आघाडीला दणक्यात निवडून द्यायचंय. हे खुणगाठ मनाशी बांधा, हे सांगण्यासाठी मी चाललेली आहे. संविधान घेऊन राहुलजी भाषण करतात. मला एक कळत नाही, 420 कोण आहे? महाराष्ट्राचा 420 कोण? बघा, तुम्ही सांगताय मी बोलत नाही, तुम्ही सांगताय मी बोलत नाही, आणि ते 420 आमच्या राहुलजींना म्हणतात नक्सलाइट मुवमेंट. अरे, देशाचं संविधान तुमच्या हातामध्ये असेल तर अभिमानाने छाती फुगली पाहिजे. या देशात एकच विधान चालेल आणि ते फक्त संविधान असेल, हे आपण सांगितलं पाहिजे. आणि ते संविधान वाचवायचं असेल तर ही लढाई तुम्हा सर्वांना एक दिलानं, एक मतानं लढावी लागेल. आणि देवेंद्रजींना नागपूरच्या पोपटाला सांगते, हम भी तैयार है, जब जंग लाजमी हो तो लष्कर गिने नहीं जाते. आणि या देशाचं संविधान, हा देशाचा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आम्ही सगळे मावळे तयार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय अहिल्या. जय हिंद. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपल्याशी संवाद साधण्याकरता आमंत्रित करतो अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय बळवंतरावजी वानखेडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांसोबत या ठिकाणी संवाद साधावा. माननीय बळवंतरावजी वानखेडे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या पावनभूमीत आपण आहोत ते
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सर्वच्या विचारांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांना आशीर्वाद देण्यासाठी आमचे जे कुटुंब प्रमुख आले ते आदरणीय डॉक्टर मल्लिकार्जुन खरगेजी, उपस्थित सर्व मान्यवर, आमचे उमेदवार जिल्हा अचलपूर मतदारसंघाचे बबलू देशमुख, धामणगाव मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय वीरेंद्रभाऊ जगताप, बडनेरा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय सुनीलभाऊ खराटे, सर्व उमेदवार, उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्व यशोमतीताईंना आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व तिवसा मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनींनो, गेल्या 15 वर्षापासून सातत्यानं आपल्यात जे काही यशोमतीताईंचं काम आहे ते माणूस म्हणून विकासाचा केंद्रबिंदू समजून जे जे काही काम केले ते सर्व आपल्या समोर आहेत. मग मोजरीचा विकास आराखडा असेल, वलगाव विकास आराखडा असेल, तिवसाची पाणी पुरवठा योजना असेल, की अन्य सगळे विकासाचे काम असतील, MIDC जर विचार केला तर खऱ्या अर्थाने आज जी MIDC जिवंत दिसते ती आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांच्या प्रयत्नांना दिसत आहे. हे एक मोठं नेतृत्व आहे. आदरणीय खरगे साहेबांच्या नेतृत्वात तयार झालेलं हे नेतृत्व आहे. आणि आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी जी काही विकासाची दूरदृष्टी ठेवली ती दूरदृष्टी पाहता संपूर्ण जिल्ह्याचा विकास हा ध्यास घेऊन त्यांनी सातत्यानं मार्गक्रम केला. तिवसा मतदारसंघात मगाशी मी बोललो, मग आरोग्याची वारी असेल, महिलांसाठी विविध कार्यक्रम असतील, परिहुमय असेल किंवा ब्युटी पार्लर सारखे कोर्स, शिवण क्लास असेल, जे काही आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी लागते ते सातत्यानं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. हे विकसनशील नेतृत्व, विकसित दृष्टीचं नेतृत्व आज आपल्याला लाभलं. ते खऱ्या अर्थानं काँग्रेसची देण आहे. आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या नेतृत्वात तयार झालेलं हे नेतृत्व आहे. म्हणून येणाऱ्या काळात हे आपण जपलं पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी तत्पर असलं पाहिजे. सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असला पाहिजे. काल परवा याच मोजरी येथे जिल्ह्याची भाभी आमच्या भगिनीवर टीका करून गेली. काय म्हणे, आमच्या ननातले कडक आवडतात म्हणे. पण ती नवीन आहे. जिल्ह्याची सुनवारी आहे ते जिल्ह्याच्या सुनवारीला पूर्ण माहित नसते. यशोमती ताई हे जन्मता सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली आहे. तिचे आजोबा असतील, त्यांचे आजोबा असतील, त्यांचे वडील असतील, त्यांनी आपली जी काही संपत्ती आहे ती समाजकार्यासाठी दान दिली. यांच्यासारखा भिकार चोटपणा करून जमवलेली नाही. त्यांनी कशी जमवली आणि त्यांच्याजवळ कडक नोटा कशा आहेत हे नंतर मी विस्तारानं कधीतरी सांगेल. आणि मग कदाचित बोलल्या जाईल की महिलांवर अशा पद्धतीची टीका करतात हे काँग्रेसवाले. मी त्या पद्धतीची टीका करणार नाही. परंतु आमची आता भगिनी बोलून गेली की जे टीका करणारे आहेत ते टीका करणारे सुद्धा खानदानी असले पाहिजेत. म्हणून जास्त मी तिच्यावर त्या विषयावर बोलणार नाही. अजून पुन्हा माझ्यावर टीका करताना बोलली की बळवंत वानखडे खासदार हा यशोमतीताई यांच्या घरावरचा चौकीदार आहे, शालूट मारायला जाते. सगळी जनता जाणते की एवढा सगळा विरोध असून तिकीट जर त्यांना मिळत असेल तर हे कोणाची चौकीदारी करतात. सर्व भाजपवाल्यांचा विरोध पात्करून तिकीट त्यांना लोकसभेची मिळाली. कोणामुळे? तर देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे. आणि याचा अर्थ असा आहे की हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे चौकीदार निश्चित आहेत. घाण म्हणाली मला, घाण.
एवढ्या मोठ्या लोकांनी, एवढ्या मोठ्या मतदारांनी मला निवडून दिलं, एक सच्चा आंबेडकरवादी, बाबासाहेबांचं एक लेकरू. टीका करताना यशोमतीवर ताईवर टीका करताना त्यांनी हा विचार केला नाही की बाबासाहेबांनी, यशोमती ताईंनी खऱ्या जात प्रमाणपत्रावाल्या सोबत राहून, त्याच्या पाठीशी राहून, आपल्या सख्या भावाप्रमाणे पाठीशी राहून त्याला निवडून आणण्याचं काम केलं. आणि त्या माजी खासदार मला घाण म्हणतात, माझ्यावर टीका करतात, चौकीदार म्हणतात. ही आंबेडकरी जनतेचा अपमान आहे. यांना हा कधी सहन होणार नाही. यांचं हे कधी आम्ही सहन करणार नाही. त्यांचा जो पराभव झाला, तो पराभव ची आग अजूनही शांत झाली नाही. पराभव पचवता येत नाही. म्हणून पराभवाच्या निराशेपोटी हे वारंवार टीका करतात आणि आंबेडकरी जनतेचा अपमान करतात. काय गुन्हा आहे, काय गुन्हा आहे यशोमतीताईंचा? त्यांचा चौकीदार म्हणतात. खऱ्या जात प्रमाणपत्राच्या, आंबेडकरी विचाराच्या, सच्चा बाबासाहेबाच्या रक्ताच्या आणि बाबासाहेबांच्या विचाराच्या वरादारासोबत राहिले म्हणून त्यांच्यावर आज टीका होत आहे. म्हणून बंधूंनो, येणाऱ्या काळात मी तुम्हाला विनंती करेल, आदरणीय ताईंनी आपल्यासाठी जे काही मदत केली, मेहनत केली, स्वतः राबल्या, त्यासाठी आपण सुद्धा त्यांच्यासाठी केलं पाहिजे. म्हणून या निमित्ताने मी एवढीच विनंती करेल की आपण त्यांच्या पाठीशी राहावं. त्यांना येणाऱ्या 20 तारखेला भरभरून मतं द्यावीत ही आपल्या सगळ्यांकडून विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. आपण म्हटलंय की यशोमतीताई खानदानिया. एक कवियत्री अशी म्हणतो की खानदानी रईस है तो मिजाज अपना नरम रखते, तुम्हारा लहजा बता रहा है की तुम्हारी दौलत नहीं है. आणि म्हणून तुम्ही असं आमच्या ताईवर आरोप करतात. आदरणीय खरगे साहेबांना मी सांगितलं पाहिजे, साहेब ज्या पावनभूमीत आपण आज आला आहात ती राष्ट्रसंतांची, सर्व धर्म समभावाची भूमी आहे. आपल्या माहितीकरता सांगतो की कदाचित ताईंच्या आजोबांनी जर राष्ट्रसंतांना ही जमीन इथे दिली नसती तर आज हा आश्रम इथे स्थापन झाला नसता. आज जो आश्रम इथे स्थापन झाला, दानशूर रावसाहेब ठाकूरांनी इथे दान केलं म्हणून हा आश्रम स्थापन झाला. या ठिकाणी परवा योगी आदित्यनाथ येऊन गेले आणि त्यांनी म्हटलं की बटेंगे तो कटेंगे. साहेब, ना हम बटेंगे ना हम कटेंगे, हम लढेंगे और जरूर जीत के आएंगे. त्या मानवतेचा संदेश राष्ट्रसंतांनी दिला. महाराज म्हणतात, मानवता ही पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा और दुविधा को मिटाना कर्म मेरा, एक जात बताना वर्म मेरा, सब साथ चलाना मर्म मेरा, नीच ऊंच उठाना गर्व मेरा और गिरते को उठाना स्वर्ग मेरा. हा संदेश देणारे राष्ट्रसंत या पावनभूमीत आपलं आम्हा सर्व या महासागराकडून आम्ही आपलं स्वागत करतो. महाविकास आघाडीच्या वतीने स्वागत करतो. आणि यानंतर या ठिकाणी अनुसूचित जाती विभागाच्या नेतृत्वात श्री प्रवीण मनोवर तसेच महाविकास आघाडीचे युवक काँग्रेसचे पक्षाचे सर्व सन्माननीय नेते, महाविकास आघाडीतील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ गवईगड, समाजवादी पार्टी, मित्र पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खरगे साहेबांचं स्वागत. मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या पवित्र भूमीत आदरणीय खरगे साहेबांचं स्वागत या ठिकाणी आदरणीय यशोमती ताईंच्या नेतृत्वात या ठिकाणी करण्यात येत आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता देऊन ज्यांनी ग्रामोन्नतीचा विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या भारत देशाकरता मांडला आणि या भारताचा शेतकऱ्याचा आवाज बुलंद ग्रामगीतेमध्ये केला, ते राष्ट्रसंतांची ग्रामगीता आदरणीय यशोमती ताई माननीय खरगे साहेबांना देऊन या ठिकाणी स्वागत करत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत आपण या ठिकाणी करूया. बोल भारत माता की, भारत माता की. खूप खूप धन्यवाद. यानंतर मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं.
त्यानंतर भारताची उद्देशिका या ठिकाणी खरगे साहेबांना देण्यात आलेली आहे. कौन है सच्चा सेवक लोग जानते हैं, कौन है सच्चा सेवक लोग जानते हैं, यशोमती ठाकूर नाम ही काफी है ये लोग जानते हैं. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संबोधित करावं. आदरणीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे आदरणीय नेते, आदरणीय अध्यक्ष सन्मान्य मल्लिकार्जुन खरगे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे सर्व नेते, सर्व उमेदवार, या ठिकाणी उपस्थित आदरणीय खासदार बळवंत दादा, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे आलेले सर्व जबाबदार मंडळी, माझं पितृतुल्य मातृतुल्य व माझे युवक मित्रांनो व भगिनींनो. साहेब आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीमध्ये, जन्मभूमीमध्ये आहोत. आपण गाडगे बाबांच्या निर्वाण भूमीमध्ये आहोत आणि त्याच्या सोबतच आई रुक्मिणीच्या जन्मभूमीमध्ये पण आहोत. कौंडण्यपूर हे आई रुक्मिणीचं माहेर हे तिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. मागच्या काळामध्ये ज्या वेळेला काँग्रेसचं राष्ट्रवादीचं राज्य होतं त्यावेळेला एक मोठे आराखडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मशताब्दी निमित्त या ठिकाणी आपण मंजूर करून घेतले. सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि आता ज्यांनी 70,000 कोटीचं करप्शन केलं ते तिकडं गेले, ते अजितदादा पण उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेला ज्या मंजुरात झाल्या त्याच्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये आदरणीय फसनवीस हो की नाही, शेतकऱ्याला फसवलं की नाही फसवलं, संविधानाला फसवलं की नाही फसवलं, माझ्या माय माऊलीला फसवलं की नाही फसवलं. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस इथं आले होते साहेब आणि मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की 100 कोटी रुपये आम्ही आराखड्याला देऊ. आज त्यांचा उमेदवार आमच्या विरुद्ध उभा आहे आणि खूप अकात तांडव त्या ठिकाणी काहीतरी करायचं आणि निवडून यायचं. 5 कोटीचे चांदीचे नाणे परवा सापडले. तिवशाच्या त्या वरखेडच्या चौकीवर 5 कोटीचे चांदीचे नाणे आणि सोनं सापडलं. आणि आता जी मंडळी आपला फसवतायत ती म्हणतायत ते सोनाराचे दिवाळीचा सीझन आहे म्हणून. अरे दिवाळीचा सीझन कधीचा निघून गेला. तुम्ही काय आम्हाला येडं समजतायत का? आता शेतकऱ्यांचा सीझन आहे की नाही आपला सीझन? सोयाबीन काढतोय की नाही काढत आपण, आणि कपाशी काढतोय की नाही काढत? सोयाबीनला भाव नाही साहेब, 3200-3800 असा भाव देत आहेत. काल एक आत्महत्या झाली. आज शेंदुरजना माहुरामध्ये शिवसेनेचे अध्यक्ष तालुक्याचे जिथले आहेत त्यांनी ते आपल्या सोबत आपलं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार होते. ते माझ्या जवळ आले आणि त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. म्हणे ताई माझ्या एका वहिनीने आत्महत्या केली. मी म्हंटल काय झालं? काल एक आत्महत्या, आज एक दुसरी आत्महत्या. म्हणे खूप कर्ज होतं आणि आता सोयाबीनला भाव नाही. त्यांना सुचून नव्हतं राहिलं काय करायचं आणि त्या वहिनीने आत्महत्या केली. खरं महिला फार कमी आत्महत्या या भानगडीत पडतात. महिला खरं सगळं सांभाळून घेऊन सगळं ओझं उचलण्याचा प्रयत्न करत असतात. पण आज त्या माय माऊलीनी काल खार तळेगाव मध्ये, आज माहुऱ्यामध्ये, अरे काय सुरू आहे? काय ही सरकार शेतकऱ्याकडे बघतीये का? बघतीये का? मग आता या सरकारला हद्दपार करायचं की नाही करायचं? राहुलजी आले काल परवा आणि महाविकास आघाडीने, इंडिया आघाडीने 5 सूत्री दिली. काय 5 सूत्री आहे? 50% वर आरक्षण हटवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. एडतकर साहेब म्हणतायत आमचं कसं? साहेब तुमचा पण प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होईल की? कुठं गेले आहेत ना? तुमचा होईल ना सॉल्व्ह? प्रॉब्लेम होईल. महिलांना माझ्या 3000 रुपये मिळणार गृहलक्ष्मी योजनेच्या अंतर्गत. कारण कर्नाटकामध्ये आज 2000 मिळतात
आणि तेलंगणामध्ये 2500 मिळत आहेत. आपल्याला 1500, 15 लाखाचे 1500. युवकांना, माझ्या युवकांना, आपल्या युवकांना 4000 रुपये मिळणार आणि शेतकऱ्यांना 3 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार. बरोबर की नाही बरोबर? मग महाविकास आघाडीचं सरकार आणणार की नाही आणणार? की हे जे आत्महत्या करायला लावतायत त्यांना घेऊन येणार. आपलं सरकार पाहिजे की नाही पाहिजे? आपलं सरकार पाहिजे की नाही पाहिजे? शेतकऱ्यांचं, महिलांचं, युवकांचं ऐकेल असं सरकार आपल्याला पाहिजे. साहेब आराखडे झाले, 1 रुपया आम्हाला मिळाला नाही. आणि हा जो प्रतिस्पर्धी आपले आहेत ना, म्हणे मूळचे ते कमिशन बाबू आहेत, ठेकेदार आहेत, स्वतः कबूल करतात मी ठेकेदार आहोत, स्वतः म्हणतात की आम्ही पत्र दिले आणि म्हणून कामं नाही झाले. अरे हरामखोरांनो, तुम्ही आमची कामं करणार नाही तर तुम्हाला ही जनता शिकवेल की नाही शिकवेल? धडा शिकवेल ना. पाणी पुरवठ्याची योजना दिली साहेब, पाणी पुरवठ्याची योजना 8 महिने मुख्यमंत्र्यांकडे फाईल राहिली. 8 महिने ती पूर्ण कंप्लीट व्हायला पाहिजे होती, पण 8 महिने. शेवटी मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना म्हटलं, हाय लागेल साहेब, फाईलवर साईन करा, आणि मग साईन झाली. आराखड्यासाठी या बिल्डिंगा आपण तयार केल्या, त्या बिल्डिंगांमध्ये फर्निचरची कमी आहे. त्या बिल्डिंगा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या, गाडगे महाराजांच्या, आई रुक्मिणीच्या, त्यांच्या तत्वांच्या, त्या धर्माच्या प्रचार प्रसारासाठी आहेत. पण नाही, ही मंडळी आपल्याला ऐकायला तयार नाही. यांनी पत्र दिले, कमिशन बाबूंनी पत्र दिले की काम नाही करायचं म्हणे. अरे आमच्या मतदारसंघामध्ये काय जनावरं राहतात, तरी पण हट्टानी, आग्रहानी आणि जे काय करता येईल ते करून आपण आपल्या मतदारसंघामध्ये कामं केले की नाही केले? तू ज्याला ज्याला वाटतं आपण कामं केले त्यांना हात वर करा बघू. कामं झाले ना बाबांनो, मग माझ्याबद्दलची आरडाओरड, काँग्रेस बद्दलची आरडाओरड, अरे जे शेतकऱ्याचा अश्रू पुसू शकत नाही त्याचं काय आपण ऐकणार आहे काय? महाविकास आघाडी बनली. महाविकास आघाडी संविधानाचं संरक्षण करण्यासाठी महाविकास आघाडी बनली, आणि महाविकास आघाडी तोडण्याचं काम या कमिशन खोरांनी, या खोकेवाल्यांनी केलं. त्या ठिकाणी वारंवार अपमान केला, वारंवार संविधान तोडण्याची गोष्ट केली आणि तोडलं. 10 शेड्यूलचा अपमान झाला, माझ्या शेतकऱ्याचा अपमान झाला, माझ्या जनतेचा अपमान झाला, माझ्या माय माऊलींचा अपमान झाला. ज्या हट्टाने, ज्या आग्रहाने हा देश एकत्र राहिला पाहिजे म्हणून संविधान बनवण्यात आलं, त्या संविधानाचा अपमान वेळोवेळी होतोय. मग ते संविधान आपण एकत्र ठेवणार की नाही ठेवणार? संविधान आपल्याला एकत्र ठेवावं लागेल, आणि संविधान एकत्र ठेवावं लागेल, आपला देश व्यवस्थित ठेवावा लागेल. मल्लिकार्जुन खरगे साहेब, आपण आलात, आपले मनापासून या ठिकाणी आभार मानते. काल परवा एक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊन गेले, आणि ज्या भूमीमध्ये एकतेचे, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी असं म्हणणारे राष्ट्रसंत, त्या भूमीमध्ये बटोगे तो कटोगे. अरे हम बटने वालों में से नहीं, हम साथ चलने वालों में से हैं. हम इकट्ठा चलेंगे और हम जीतेंगे, हम जीतेंगे, बिल्कुल जीतेंगे. आज साहेब तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करते. आणि आपण, मला माहिती आहे की आपण केवढ्या शून्यातून विश्व निर्माण केलं. आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब कधी काळी तालुक्याचे अध्यक्ष होते, आणि आज आमच्या पक्षाचे, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे आज प्रेसिडेंट आहेत, आज अध्यक्ष आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणारी ही व्यक्ती, आणि काँग्रेसच्या बाजूने, सर्व धर्म संभावाच्या बाजूने आणि संविधानाच्या बाजूने राहणारी ही व्यक्ती आज या ठिकाणी समाधीवर दर्शन करत असताना त्यांना आठवण करून देण्यात आली की इंदिराजी ज्या वेळेला काँग्रेसचे अध्यक्ष होत्या त्यावेळेला महाराजांच्या समाधीवर आल्या होत्या. आज खरगे साहेब अध्यक्ष आहेत, आज महाराजांच्या समाधीवर त्या ठिकाणी आले. आणि साहेब तुम्ही आलात म्हणजे आम्ही सगळेजण जिंकलो. इथं बबलू दादा आहेत,
इथे सगळी मंडळी या ठिकाणी, बळवंत दादा आहेत, इथे आमचे सेनेचे उमेदवार आहेत, इथे गवाई साहेब आहेत, इथे सक्षना आलेली आहेत, दर्यापूरचे उमेदवार आलेले आहेत. साहेब तुम्ही आलात आणि आम्ही जिंकलो, कारण आपला विचार आणि महाराजांचा विचार एकसारखा आहे. सब साथ में महाविकास आघाडीचा जोरात बरं का. माय माऊली, आपल्याला 3,000 रुपये पाहिजे की नाही पाहिजे? शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे की नाही पाहिजे? आवाज जोरात पाहिजे. महाविकास आघाडीचा वरे पंजा, वरे मशाल, महाविकास आघाडीचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय गुरु. खूप खूप धन्यवाद ताई. अत्यंत तळमळीने आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. मित्रांनो, परिस्थिती अत्यंत कठीण आहे. दिल में एहसास की एक जोत जलाओ लोगो, वक्त नाजुक बहुत है, होश में आओ लोगो. रूह से निकले हर जज्बे का साथ दो, खुशहाली से जीना है तो सच्चाई का साथ दो और पंजा को साथ दो. आपल्याला संबोधित करण्याकरता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना निमंत्रित करतो की त्यांनी या असंख्य जनसमुदायाला या ठिकाणी संबोधित करावं. वरे पंजा, मल्लिकार्जुन खरगे साहब आप आगे बढ़ो, राहुल गांधी आप आगे बढ़ो. महाविकास आघाडीचा भारत माता की, बोल भारत माता की. आदरणीय खरगे साहेबांना विनंती करतो की आपल्या असंख्य जनसमुदायाला या ठिकाणी संबोधित करावं. मैं आपसे क्षमा चाहता हूं क्योंकि मेरा जरा भाषण कर करके गला बैठ गया है, आवाज में थोड़ी खरखरास आती है. तो काय मराठी मला तेवढं चांगलं येत नाही जेवढं तुम्हाला येते. स्टेज पे पधारे हुए मोहन प्रकाश जी, जनरल सेक्रेटरी, बलवंत वानखेड़े, मेंबर ऑफ पार्लियामेंट, यशोमती ठाकुर तिवसा, बबुल देशमुख अचलपुर, सुनील खरोटे वडनेरा, डॉक्टर हेमंत चिमोटे मेलघाट, गिरीश कराड़े वरुड मोरसी, गठबंधन दल के सभी साथी और इस मंच पर बैठे हुए मेरे पूरे महाविकास आघाड़ी के नेताओं और यहाँ पर जमा हुए मेरे भाइयों बहनों माताएं, मेरे युवा मित्र जितने भी हैं और किसान भाई और मीडिया के मेरे दोस्तों, मैं ज्यादा आपका समय नहीं लूंगा. अभी आपके सामने यशोमती ठाकुर जो हमारे 2 टर्म से यहाँ एमएलए हैं, 3 टर्म से, और ये 4था टर्म फिर भारी बहुमत से
वो चुन के आएगी आपके आशीर्वाद से। ये तो शेरनी है, किसी को डरती नहीं। हमारे पार्टी का कोई भी कार्यक्रम हो वो काम करती रहती है। और मैं उनको देखा जब दिल्ली में एक बहुत बड़ा आंदोलन चल रहा था, जब ईडी वालों ने पहला मुझे बुलाया, फिर वो नेशनल हेराल्ड केस में, फिर जब दूसरे 8 दिन के बाद हमारे नेता श्रीमती सोनिया गांधी जी को बुलाया, उस वक्त सब लोगों ने एक आंदोलन किया। उस आंदोलन में सबसे ज्यादा अगर कोई लड़ा और एक महिला होके हिम्मत करके आगे बढ़ी और मैं लोगों में सपड़ गया था, तो मेरे को बाहर निकाल दी। यानी ऐसी एक महिला जो लड़ाकू है, तुम्हारे तरफ से काम करती है, उसको चुनना आपका काम है। काम करना उसका धर्म है। तो ये आपको समझना चाहिए। अब देखो, मैं पहले एक बात कहकर फिर हमारे राजकारण पे आता हूं। वो है, मुझे हमारी बहन अपना एमएलए यहाँ के कैंडिडेट यशोमती ठाकुर जी वहां तुकड़ोर जी महाराज के पास लेके गए थे, समाधि के पास। उन्होंने मुझे बहुत कुछ बताया और वहां के जो महाराज है, राष्ट्र संत श्री तुकड़ो जी महाराज जी, जिनको मैं नमन करता हूं, उनके बारे में वो महाराज बता रहे थे। और उनकी जो कविता है, लोगों का समझाने का जो मार्ग उन्होंने ढूंढा है, वो मेरे को एक कागज मिला। उसमें यह है कि सत्तेसाठी हपावे वाटेल तैसे पाप करावे, जनशक्ती सी पायी तुडवावे, ऐसे चाले स्वार्थासाठी। सत्तेसाठी हपापवावे, वाटेल तैसे पाप करावे, जनशक्ती पायी तुडवावे, ऐसे चाले स्वार्थासाठी। दुर्जन होतील सिरजोर, आपल्या मताचा मिळता आधार, सर्व गावास करतील जर्जर, न देता सत्पात्री मतदान। मत हे दुधारी तलवार है, उपयोग न केला बरोबर तर आपल्याच उलटतो वार आपल्यावरील शेवटी। तुम्ही जर तुमचे मत ठीक प्रमाणे उपयोग नाही केलं, जसं तलवार दुधोरी असतोय आणि कधी तुम्हालाच लागतोय, तसं इलेक्शन मध्ये तुम्ही नेहमी कॅन्डिडेट बघून मत द्या। आज यशोमती ठाकूर जे 3 वेळा निवडून येऊन तुमचं काम करत होती,
आणि करत आहे, पुढेही करत राहील. त्यासाठी तुमचा आशीर्वाद त्यांच्यावर पाहिजे, हे सांगण्यासाठी म्हणून मी इथं आलेलो आहे. आणि ती सगळ्यांना घेऊन एक करून चालणारी एक महिला आहे. मला वाटतं असे महिला फार कमी आहेत ह्या देशात आणि राजकारणात. पण तुम्हाला माहित आहे काही महिला कसं बोलतात. आमच्या वानखेडेला कसं बोलले म्हणून त्यांनी सांगत होते. ते म्हणत होते त्यांच्या भाषणात की इथं कोणीतरी एक मुलगी, मी मुलगी म्हणलं तर त्यांनी वाईट वाटून घेऊ नये, कारण मला आता 80 वर 3 वर्ष झाले मला. तर कोणी असं वाईट वाटून घेऊ नका. आणि मी मराठीत बोलू लागलो, कानडी आणि हिंदी सोडून. तर असं बाई बोलतात. अहो तुम्ही मर्यादेनं वागा. तो एक वानखेडे हे काँग्रेसचा शिष्य आहे, बाबासाहेब आंबेडकरचा शिष्य आहे, संत तुकडो महाराजजीचा विचारधारेवर चालणारा माणूस आहे. अशा माणसाला तुम्ही जर चपरासी आहे, काय नोकरदार, ते काय चौकीदार काय म्हणले मला माहित नाही, पण ते सांगत होते ते ऐकत होतो मी. तो चपरासी आहे, जनतेचा चपरासी आहे, वो तुमचा नाही. तो चपरासी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा चपरासी आहे. तो चपरासी आहे, संत तुकडोजी महाराजचा चपरासी आहे. तुम्ही म्हणा किती म्हणता, चपरासी म्हणता, नाकेदार म्हणता, ठोकेदार म्हणता, म्हणा. जो माणूस आपण दुसऱ्याला जेव्हा बोलतो त्याला टीका करतो, एक बोट तुम्ही दाखवला तर 3 बोट तुमच्याकडे येतात. त्यासाठी कोणी ऐसा वाईट शब्द बोलू नये. तुम्ही विचारावर बोला, तुमच्या आयडियोलॉजीवर बोला, तुमच्या कामावर बोला, किंवा तुमचे नाते ज्या पार्टीशी आहे त्या पार्टीच्या तत्वावर बोला. ते सोडून वाकडं तिकडं बोलायचं आणि जेलमध्ये जायचं, असं झालंय अनेककडे. आणि मला इथं सांगितलं कोणी की आपले यूपीचे चीफ मिनिस्टर आले होते आहे, तेही नाथपंथ घेऊन, त्याचे विचार घेऊन ते फिरतात. योगी हे नाथपंथाचे आहे, पण भाषा कशी आहे त्याची. अरे इथं अमरावतीमध्ये सर्व जग एक व्हावं, सगळे मनुष्य एक व्हावं, मनुष्य प्राणींना फार आपले करुणामयी होऊन बघावं, हे संतांचा संदेश असला तर हा कुठून आला योगी. हे ड्रेस तरी ते आपलं कावी घातलंय, काय म्हणतात, कावी ड्रेस घातलाय आणि बोलतोय भाषा कसली, बटोंगे तो कटोंगे. आणि ते आता इकडं प्रधानमंत्री सुद्धा म्हणू लागलाय, काय एक हो तो सेफ हो. आता एक हो तो सेफ हो मोदी म्हणतात, आणि तो बटोंगे तो कटेंगे तो म्हणतोय. अरे हम तो देखो भाई कांग्रेस वाले ना बांटने वाले भी नहीं है,
काटने वाले भी नहीं, हम तो सब जनता की सुरक्षित करने वाले हैं. आम्ही रक्षक आहोत लोकांचे. हमें बटेंगे कटेंगे ये नहीं हमारे पास. हम जो बढ़ जाना चाहते हैं उनको हम एक करके इस देश को मजबूती के साथ कांग्रेस पार्टी आज तक काम की है. एक होने के लिए, देश को एकता रखने के लिए इंदिरा गांधी जी ने अपनी जान दी. मालूम है ना आपको, इंदिरा गांधी जी ने अपनी जान दी. इस देश में खालिस्तान नहीं होना, उसके लिए लड़े, लेकिन आखिरी में उन्होंने खुद को आहुति देना पड़ा. राजीव गांधी एकता के लिए लड़े, तमिलनाडु में उनको मारा गया, उनके शरीर के टुकड़े टुकड़े कर दिए. अरे ये राष्ट्र की एकता के लिए लड़ने वाली कौम है, और लड़ने वाली पार्टी है, और लड़ने वाले लोग हैं. और तुम ना लड़े भी है, ना कभी देश के हित में मरे भी है. कौन सा आरएसएस, बीजेपी और योगी के लोग देश के एकता के लिए अपनी कुर्बानी दिए? मेरे को एक नाम बताओ. मोदी जी इसका जवाब दो. तुम नागपुर में हो, विदर्भा में हो, जवाब दो उसका. वो जवाब नहीं दे सकते, क्योंकि ये जनसंघ, अब बीजेपी और आरएसएस, ये कभी आजादी के आंदोलन में लड़े ही नहीं. तो कहां से ये लोग, क्या हिम्मत है इनके पास बोलने के लिए? मैं खासकर नौजवानों से अपील करता हूं, आप भारत का इतिहास देखो. आजादी के लिए किसने लड़ा, आजादी के लिए किसने कुर्बानी दी, आजादी के लिए कौन अपना प्राण अर्पण किया, वो देखिए. नहीं कि मोदी जी आने के बाद, भाइयों और बहनों, मेरे दोस्तों, बोल के नौजवानों को जो गुमराह करते हैं उसमें मत फंसो. फंसेंगे तो खिसकेंगे. मैं ये बोल रहा हूं. और नौजवानों को तो उन्होंने इतना धोखा दिया. बोला पहले इलेक्शन में तो, मेरे भाइयों और बहनों, मैं विदेश में रखा हुआ काला धन लाकर 15-15 लाख रुपए तुम्हारे जेब में डालूंगा. ये मोदी जी ने कहा या नहीं कहा? अरे आपके पास जोशी ने, वो तो बहुत लोगों को मिला, इसका मतलब हो गया. मिला, मोदी ने दिया. मेरे बहनों को भी पूछता हूं, दिया? काला धन लाकर 15 लाख भी नहीं दिया. ये तो झूठ है ना. दूसरा ये क्या है, जब यशोमती बोलती है तो आप लोग जोर से नहीं बोलते, जब मैं बोल रहा हूं तो तुम आहिस्ता बोलते हैं. सब पर 2 करोड़ नौकरियां मैं दूंगा, ये किसने बोला? हर साल 2 करोड़, 10 साल में 20 करोड़, 21 साल में 22 करोड़. कहां है भाई नौकरी? मिले किसको 22 करोड़ नौकरियां? जिसको नहीं मिले वो सब हाथ उठाइए. महिलाओं को मिला, शायद आंगनवाड़ी में नौकरी मिली, आशा. देखो ये लोग ऐसा, ना तुम 15 लाख दिलाए, ना तुम 2 करोड़ नौकरी दिलाए, ना तुम किसानों को मैं उनकी आमदनी डबल करके दूंगा. अरे भाई डबल कहां करके दे? तो एमएसपी डबल करने की बात की है, नहीं की है. आज सोयाबीन की कीमत घट रही है,
मदद नहीं कर रहे हो। कपास की दाम घट रही है क्योंकि 22 लाख बेल तुम बाहर के देशों से ऑलरेडी तुम अंदर लाए, क्योंकि यहां किसान की आमदनी घटे, कपास का जो कीमत है घट जाए। अब 22 लाख टन बाहर से आयात किया, क्यों? हमारे पास कपास पैदावार करने वाले लोग हैं, उनको बड़ी कीमत दो, उनको फायदा करो। वो सब छोड़कर उन्होंने बाहर से सोयाबीन तेल लाया, बाहर से वो कपास ला रहे। हर चीज जो मोदी कहते हैं किसानों के लिए वो उल्टा करते हैं। ये लड़ाई किसानों की भी है, और किसान जब तक मजबूत नहीं होगा, मैं कहूंगा कि किसान अकेले हो जाएगा, फिर बाकी एरिया में भी हमारे को खाने को भी नहीं मिलेगा। किसान पैदावार करता है तो सब लीडर खा के बैठते हैं मजे में। अगर किसान के आमदनी घट गई तो अपने बच्चों को नहीं पढ़ा सकता, अपने बेटियों की शादी नहीं कर सकता, अपना घर नहीं बना सकता। ये हालात आज विदर्भा में मैं देख रहा हूं, सुन रहा हूं, लेकिन मोदी जी के मुंह से ये कभी नहीं निकलता कि मैं ये करूंगा। नहीं तो पहले इतना बोलते थे, कांग्रेस ने क्या किया, 70 साल में क्या किया, क्या किया? हम कुछ किए इसलिए तो मोदी साहब आप जिंदा है। अगर हम नहीं करते तो तुम प्राइम मिनिस्टर ही नहीं बनते थे। हमने संविधान को बचाया, लोकतंत्र को बचाया, इसीलिए तो आप आज जिंदा है। नहीं तो अगर संविधान नहीं होती, अगर लोकतंत्र नहीं होता, मोदी साहब आप इस देश के प्रधानमंत्री नहीं बनते थे। वो तो ध्यान में रखो। उसीलिए मैं बोल रहा हूं बार बार, संविधान बचाओ, लोकतंत्र बचाओ। ये अपने लिए है, किसी और के लिए नहीं है। क्यों अपने लिए? मैं ये कहूंगा कि अपने लिए इसलिए जरूरी है, अगर संविधान बचता है तो हम लोग लोकसभा में जा सकते हैं, स्टेट में गवर्नमेंट बना सकते हैं, एमएलए बना सकते हैं, जिला पंचायत अध्यक्ष बना सकते हैं, जिला पंचायत मेंबर बन सकते हैं, मेयर बन सकते हैं, काउंसलर बन सकते हैं। ये सब मुमकिन कब है? अगर संविधान सुरक्षित है तो मुमकिन है, नहीं तो नहीं। लेकिन मोदी जी इधर देख रहे नहीं। जिस हथियार से, जिस कॉन्स्टिट्यूशन से, उसके आधार पर उन्होंने प्रधानमंत्री बना, उसी को तोड़ने की कोशिश कर रहे, जड़ से निकाल फेंकने की कोशिश कर रहे, और आरएसएस उसके पीछे है। तो मेरे को आते आते मैं सोच रहा था, क्योंकि नागपुर एयरपोर्ट से गुजर रहा था, तो इधर आते वक्त सोच रहा था कि नहीं साहब, यहां पर 2-3 जगह योगी ने आके कुछ बात किए, और खासकर वो बटेंगे तो कटेंगे, ये बात उन्होंने कही। तो मैं भी पढ़ा था। मैं आपके एक नोटिस को लाना चाहता हूं।
बटेंगे तो कटेंगे, ये जो थेरी बोल रहे हैं ये खुद लोगों को बांटते हैं और काटते हैं। कैसा ऐसा पूछेंगे आप? अरे सबसे पहले जो बाबा साहब अंबेडकर का संविधान बनने से पहले तुम मनुस्मृति पे चलते थे, मनुस्मृति को आधार रख के अपने धर्म का नाम लेकर प्रचार करते थे, जिसमें चतुर्वर्ण का ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र, और पांचवा भी बीच में कर दिए, वो अति शूद्र। ये बांटने वाले कौन? आप ही लोग, ऊपर के लोग बांटे लोगों को, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अति शूद्र, हम बांटे? हमने तो नहीं बांटा, आप बांटे। क्योंकि इस देश में गरीब, पिछड़ा, छोटा, ऐसे लोग जो है जिसके पास संपत्ति नहीं है, उसको और गरीब बनाने का काम अगर किसने किया, वो बीजेपी ने किया। इसीलिए मैं ये कहता हूं, ये योगी ऐसा है, मुख में राम बगल में छुरी। उसका वो मैं कई बार पार्लियामेंट में कहा हूं, अरे भाई तुम कुर्ता गिरता ये डाल लेके आते, लेकिन पॉलिटिक्स में क्यों आते हैं? जैसा कि अनेक संत, अब संत यहां तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, संत तुकाराम, संत नामदेव महाराज, कितने ऐसे लोग हो गए, पॉलिटिक्स से कोई वास्ता नहीं, मनुष्य उनका वास्ता था। तो उन्होंने ऐसा करके देश की सेवा की, और जो अंधश्रद्धा थी लोगों में, जो लोगों में एक भ्रम था, और जो लोग हमेशा अंधश्रद्धा से कई चीजें करते थे, उस सब को अगर निकाला किसी ने, तो ये संतों ने निकाला। और इन्होंने संतों के जैसा ढोंग करके, कपड़े डाल के आके यहाँ तुकडोजी महाराज के धर्मशाला में घुस के बटोंगे कटोंगे। यहाँ तेरी क्या जरूरत है भाई? यहाँ तो सबको एक बनने वाला महान पुरुष संत तुकडोजी महाराज बैठे हैं एक करने के लिए, तुम आ रहे हो तोड़ने के लिए। तो इसीलिए मैं आपसे निवेदन करूंगा कि ये जो यहाँ का जो बड़े बड़े लोग हो गए, मैं नाम नहीं लेना चाहता हूं उतना, कि पंजाबराव देशमुख यहां से थे, सीडी देशमुख यहां से थे, और पहली महिला इस देश की बनी जो अमरावती डिस्ट्रिक्ट की प्रतिभाताई पाटिल, सब पूरा पहला सब तुमको मिला। अब ये महिला भी जो है, इसको सबको सबसे ज्यादा वोट देकर आप जिताना चाहिए, और जिताकर इनको अगर असेंबली में भेजेंगे तो असेंबली को गर्जा के रखेंगे, अपनी आवाज से, अपने विचार से, और अपने सारे जो भी कार्यक्रम हैं उससे वो करेंगे। और ये सब भूमि महान समाज सुधारक और अच्छे लोगों की भूमि पे, यहाँ बाबा साहब अंबेडकर फिरे हैं, यहाँ बहुत से लोग नेता आए हैं। तो इसको ये बांटने वालों को, काटने वालों को यहाँ मत रखो, उनको बोलो बाबा हमारे को जगह नहीं है, तुम जाओ वहां यूपी में जाओ, लखनऊ में जाओ, वाराणसी में जाओ, अयोध्या में जाओ, जाके वहां पूजा करते बैठो, राजकारण में तुम्हारा काम नहीं है, उनको बोलिए।
और वैसा ही अब अमीर अमीर बन रहा है, गरीब गरीब बन रहा है। 60% लोग नहीं, 5% लोग इस देश की 62% संपत्ति उनके पास है और सिर्फ 3% संपत्ति 50% गरीब जनता के पास है। तो मोदी जी तो अमीरों को सपोर्ट करते हैं, उन्हीं को बोलते हैं। गरीबों के लिए आपने क्या किया? जो संविधान में है उसको कहां तक तुमने अनुष्ठान में लाया? इसीलिए ये कुछ नहीं, काम तो करने का नहीं। इसीलिए मैं आपसे विनती करूंगा, आप भारी बहुमत से, प्रचंड बहुमत से सभी उम्मीदवारों को, क्योंकि मैं इसलिए बोला यहां आया हूं, सभी हमारे महाविकास आघाड़ी के जितने भी मेंबर्स है, कैंडिडेट है, उनको जिताओ और हमारी सरकार महाराष्ट्र में आने दो। और हम जो आपको वायदे किए 5 वायदे, ये 5 वायदे पूरे करके दिखाएंगे। फिर वो 5 वायदों को पढ़ना नहीं चाहता, क्योंकि पहले से ही आप लोग इसके बारे में सुन चुके हैं, आप लोग बताए ना, तो बताए हैं। तो इसीलिए मैं तो एक महिलाओं के लिए 3000 उनको देने का और उसी ढंग से महिलाओं को फ्री बस में फिरने का और उसी ढंग से अपना युवाओं को जब तक उनको रोजगार नहीं मिलेगा उनको भी 4000 रुपए स्टाइपेंड देने का और किसानों को 3 लाख रुपए तक उनका कर्ज माफ करने का और आखिरी में अपने जितने भी साथियां लोग हैं उन सबको इसी सिद्धांत के ऊपर हम आपको मदद करेंगे। और सारे जो हमारे एनसीपी के शरद पवार के गठ से हैं, कौन है? उद्धव साहब के, वो निकल गए। उद्धव साहब के, हाँ सॉरी, उद्धव साहब के और कांग्रेस के और सभी लोगों को एक होकर वोट दो। अगर ये तो एमएलए इलेक्शन है, संविधान का क्यों बोल रहे हैं, ये बोल रहे हैं, ऐसा नहीं। संविधान को मजबूत बनाना है तो आपको ये महाविकास आघाड़ी को मत देना चाहिए। इसीलिए मैं ज्यादा न बोलते हुए मेरे 4 शब्दों को समाप्त करता हूं, क्योंकि मुझे हेलीकॉप्टर में फिर नागपुर से बंबई जाना है। इसलिए मैं आपका क्षमा चाह के आप अपनी बात रखेंगे, आपका आशीर्वाद रखेंगे, ये मैं समझकर अपने को निवेदन करता हूं। मी जास्त सांगत नाही, हे जे सांगितलेलं आहे तुम्हाला थोडं आठवण राहील ना, 13 तारखेपर्यंत राहील आठवण। आमच्या आघाडीला मत देणारे लोक अपने हात उठाओ। महाविकास आघाडीचा जय हिंद, जय भीम। नहीं, सबको आपका आशीर्वाद हो। संत टुकड़े महाराज का जय हो। थैंक यू, धन्यवाद। आप सभी को मेरा नमस्कार।
अमरावती जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार